पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीचा रणधुमाळ आहे आणि आज आपण सध्या बोरामणी मतदारसंघामध्ये आहोत आणि ते जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत बोरामणी मतदारसंघातील युवक. आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात या मतदारसंघामध्ये विकास कितपत झालाय आणि यापुढे येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकांचा कल कुणाकडे असणार हे जाणून घेणार आहोत. काय वाटतं एकंदरीत परिस्थिती पाहता या मतदारसंघामध्ये विकास झालाय, तुम्ही विकासाला मत देणार की पक्षाला मत देणार? विकासाला. काय वाटतं एकंदरीत परिस्थिती गावची? म्हणजे जो काम करेल त्याला आमचं मतदान. काय वाटतं? मला काय माहिती. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा आता सध्या सगळीकडे चर्चा आहे आणि राजकीय वर्तुळामध्ये आता सगळं चांगले जे आणि बोरामणी मतदारसंघ असा एक मतदारसंघ आहे की जिथे चांगले चांगले सूत्र फिरवले जातात आणि चांगले चांगले राजकारणी म्हणजे वरचे जे आपले जे पंचायत समिती जिल्हा परिषद हे सगळे बोरामणी मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जातात आणि सगळी सूत्र सगळी गणित इथून या मतदारसंघातून फिरले जाते. एकंदरीत परिस्थिती काय आता सध्या इथली? आता आपल्या गावचे दानेश असलारे हे तर पहिल्यापासून काँग्रेसमध्येच होते. आता शिवसेनेमध्ये गेलेत. शिवसेनेमध्ये गेले म्हणजे काय, आता त्यांना मानणारा वर्ग बोरामणीत सर्वात मोठा वर्ग आहे. तरुण पिढी राहू द्या, नंतर वयस्कर राहू द्या, नंतर मध्यमवर्गीय असू द्या. आता त्यांनी काँग्रेसमध्ये होती तेव्हा पण त्यांच्या पाठीशी पूर्ण गाव होता आणि आता शिवसेनेत गेलेच म्हणजे त्यांच्या पाठीमागे गाव राहणारच. कारण शेवटी गाव पातळीवरचा प्रश्न आहे. कोणी जरी बाहेरचा आला तर त्यांना मतदान टाकणार नाही गाव, कारण आजपर्यंतचा इतिहास आहे. निवडणूक सुरू आहे, काय वाटतं नवीन चेहरा की जो जुना चेहरा आहे? नाही, आपण एखाद्या वेळेस जुन्याला सोडून नवीन जर निवडून केलं तर एक नंबर होईल असं मला वाटतंय. म्हणजे मी म्हणजे कसं रिपब्लिक डे म्हणून मी आता 25 जानेवारीला हे मतदान दिवस आहे ना, त्याबद्दल मी बोलतो. कारण प्रत्येकाला चान्स पाहिजे असं मला वाटतंय. निवडणूक कुठली पण असू द्या, पण आपला हक्क आहे ती आणि प्रत्येकाने मतदान करावं असं मला वाटतं. दादा काय वाटतंय तुम्हाला, चेहरा नवीन असावा का तोच जुना? नवीन चेहरा असावा. निवडणूक आहेत, प्रश्न असा होता की कोण असावा भावी जिल्हा परिषद सदस्य किंवा कोण असावा भावी पंचायत समिती सदस्य, हा प्रश्न आहे तुमच्या मनातील. आता बघा, समजे तर राजकारणामध्ये येते ते आणि जनताला तर घोडात लावते ते. कुठलं बी येऊ दे, चांगलं येऊ दे, गावचा विकास, जे गरीब गोर आहे ते त्यांना काय तर कामधंदा, काय गावचं काय विकास काय हासिल ते समजा करावं. तसं तर आता काँग्रेसला बी घालून बघितलंय, बीजेपीला बी घालून बघितलंय. आता हिने तर काय केलं नाही ते. आता अजून कुणाला तर दुसऱ्याला काय तर उभा करायचं, काय तर तिला जरा सपोर्ट करायचं. आता गॅस सिलेंडर आहे, बहुजन वंचित आघाडीचं, तिला एकदा सपोर्ट करून तिला बघायचं, तिनं काम करते ते नाही करते ते. तिने जर केलं तर बरंच आहे, नाही केलं तर अजून दुसरं बघावं लागेल. असंच आहे आपलं, दुसरं काम मान्य नाही झालं ना. त्यांनाच होणार किंवा नाही मामा, तरी पण इच्छुकांसाठी नाव असेल ना. आता नाव सर्वांची आम्ही बोरामणी गाववाल्या बोरामणी गावातलाच जिल्हा परिषद सदस्य असावा असं आमचं म्हणणं आहे. कोण असावा जिल्हा परिषद मेंबर किंवा कोण असावा पंचायत समितीचा मेंबर, आज आम्ही वयोवृद्ध आमचे आजोबा आहेत त्यांच्या मनातून आम्ही जाणून घेतो. आता ज्याला मत पडतील त्यालाच हे होणार. नाही, आता जन मतदान हो, गावाले समजे मतदान काय कोणीकडे करते ते सांगतात. पण कोण असावा जिल्हा परिषद मेंबर आणि कोण असावा आपला पंचायत समिती मेंबर? जिल्हा परिषद गणेश असलारे असावा आणि पंचायतला गड्डू असावा आणि पंचायत समिती. त्याच्या संदर्भात आम्ही फक्त तुम्हाला एकच विचारणार, कोण असेल जनतेच्या मनातील जिल्हा परिषद मेंबर आणि कोण असेल पंचायत समितीचा मेंबर? ते आता आम्ही काय सांगू शकत नाही सध्या, तर आता सांगू शकत नाही अजून. बाबा कोण असू शकेल आपल्याला काय कळत नव्हतं. तुम्हाला? नाही, मी हे गावचं नाहीये. नाही आहेत. बोला बाबा, प्रश्न हाच आहे, कोण असेल आपल्या जनतेच्या मनातील जिल्हा परिषद मेंबर किंवा कोण असेल आपला पंचायत समितीचा मेंबर? मला काय कळत तरी पण नाव माहिती आहेत, पक्ष सर्व माहिती झालेले आहेत. नाही, तुम्ही नाव सांगू शकता ना? काय बी नाही, मला माहित बी नाही. मी आज आलो राहणार. बरं आजी, तुम्ही सांगा. काय इकडे.
आपल्या इथं आज रणधुमाळी चालू आहे जिल्हा परिषद पंचायत समितीचे. तुम्हाला काय वाटतं कोण असावा जिल्हा परिषदचा मेंबर किंवा कोण असावा पंचायत समितीचा मेंबर असं तुम्हाला वाटतंय? मला येत नाही.